पुण्यामध्ये SRAचा 763 कोटींचा TDR दरोडा उघडकीस आलाय। पुण्यातल्या SRA घोटाळ्याचा पुढारीकडून पर्दाफाश करण्यात आलाय। जनता वसाहतीसाठी रेडी रेकनर दर बदलून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात। SRAचा 763 कोटींचा TDR दरोडा फसला। पुण्यातल्या SRA घोटाळ्याचा पुढारीकडून पर्दाफाश। जनता वसाहतीसाठी रेडी रेकनर दर बदलून केला घोटाळा। घोटाळेबाज CEO आणि बिल्डर्सवर कारवाईची प्रतीक्षा। जनता वसाहत झोपडपट्टी पुनर्वसन विकासाच्या नावाखाली झालेला मोठा घोटाळा पुढारीनं उघडकीस आणलाय। SRA आणि दोन मोठ्या बिल्डर्सनी एकत्र येऊन जमिनीचे चुकीचे रेडी रेकनर लावून 763 कोटींच्या TDR वर टाकलेला हा दरोडा अखेर फसला आहे। नगर रचना मूल्यांकन विभागाने या जागेचा रेडी रेकनर 39,650 नसल्याचं स्पष्ट करीत या जागेसाठी 5,720 इतका दर निश्चित केला आहे। त्यामुळे वाढीव मूल्यांकनाच्या माध्यमातून हा TDR घोटाळा करण्यात आला असल्याचं यामुळे शिक्कामोर्तब झालंय। पर्वती येथील जनता वसाहत झोपडपट्टी प्रकल्पात जमिनीचे मूल्य 110 कोटींवरून थेट 763 कोटींवर नेण्यात आलं। रेडी रेकनरचा प्रत्यक्ष दर 5,720 रुपये प्रति चौरस मीटर असताना SRAने 39,650 रुपये दर लागू केला। अधिक दर लावण्यासाठी SRAचा पुढाकार सह जिल्हा निबंधकांना पत्र पाठवलं। पुढारीच्या वृत्तानंतर गृहनिर्माण विभागानं लँड TDR प्रक्रियेला स्थगिती दिली। मूल्यांकन विभागाच्या नव्या तपासणीत योग्य दर 5,720 रुपये असल्याचं निश्चित झालं। तत्कालीन SRA CEO निलेश गटने यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रतीक्षा कायम। SRAने शासनाला वस्तुस्थिती दडपवणारा अहवाल सादर केल्याची टीका। दैनिक पुढारीने वृत्त मालिकेच्या माध्यमातून हा 763 कोटींचा दरोडा कसा टाकला जातो हे उघडकीस आणलं होतं। राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागानं या लँड TDR प्रक्रियेला स्थगिती दिली। दरम्यान पुढारीच्या वृत्ताची दखल घेऊन SRAने सह जिल्हा निबंधक यांना पुन्हा एकदा पत्र पाठवून या जागेचा मूल्य विभाग आणि मूल्यांकन निश्चित करून मिळावा अशी विनंती केली होती। त्यानुसार मूल्यांकन विभागानं पुन्हा एकदा सर्व तपासणी करून या जागेचा दर निश्चित केला आहे। याबाबत मूल्यांकन विभागाचे सहाय्यक संचालक नगर रचना प्रबंधक श्री बंडगर यांनी मूल्यांकन जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांना पत्र पाठवून या जागेचे मूल्य दर 5,720 रुपये इतका निश्चित करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे। आता जागेचे मूल्यांकन वाढवून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून 763 कोटींचा TDR टाकण्याचा प्रयत्न फसला गेला आहे आणि यापुढे SRAचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटनेसह यामधील सहभागी अधिकारी आणि सल्लागार यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। पुण्याहून पांडुरंग सांडभोरसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।